अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे अनेक घरांमध्ये जे आहे पाणी घुसलं होतं. आपण आहोत गजानन नगर आणि गजानन नगरचा आणि अ, आंबेडकर नगर या परिसरामध्ये पाहू शकता की या नागरिकांच्या घरामध्ये नाल्याचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं होतं. पाहू शकता की ही जी भिंत आहे इथपर्यंत पाणी पूर्ण आलं होतं आणि घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं. त्यांनी पाणी काढलंय, पण सध्या पाहू शकता की या ठिकाणी ओल आपल्याला दाखवते की घरामध्ये किती पाणी होतं. हीच परिस्थिती रात्रभर या परिसरामध्ये होती. रात्रभर लोक झोपलेले नाही. आपले या ठिकाणी इथले नागरिक आहेत. तर ताई मला सांगाल की काय परिस्थिती होती, कधी पाणी किती होतं आणि काय किती वाजता पाणी आलं आणि काय सध्या काय परिस्थिती? पाणी आमच्या इथे जेवणाला वाढूनच दिलं ताट, तसंच घरात पाणी आलं. तर लेकराईला घेऊन पलंगावर बसले माय मिस्टर. तर जेवण बी राहिलं त्याचं करायचं, ते तसेच उपाशी राहिलं रातभर. आणि मग नंतर जेवायचं म्हटलं त्याला, जेवण बी केलं नाही. आम्ही कोणगी पाणी फेकतच राहिलो 12-12:30 वाजेपर्यंत. पाहिलं तुम्ही किंवा इथं या ठिकाणी त्यांना रात्रभर त्यांना जागावं लागलं या ठिकाणी. हे मला सांगा रात्री काय परिस्थिती होती? पूर्ण घरात आमच्या पाणी शिरलं होतं. आम्ही सामान वगैरे उचलत होतो आणि लेकरं आमचे जे लहान लहान होते ते आम्ही बाजूच्या घरी दिले होते बा. आमच्या घरी जागाच नव्हती. पूर्ण घरात पाणी होतं जिकडे तिकडे. मग दुसऱ्याच्या घरून बाजा बोलावल्या, त्याच्यावर आम्ही सामान ठेवलं आणि आम्ही पण राहिलो. रात्री 12-1 वाजेपर्यंत पूर्ण घरात पाणीच होतं आमच्या. तेच फेकत होतो आम्ही. रात्री 12 ते 1 पर्यंत पाणी काढत होते. या ठिकाणी अजून या परिसरात आपले काही नागरिक आहेत. तर मला सांगा रात्री काय परिस्थिती होती? काय अनुभव काय होत रात्री जाणून? खूप म्हणजे भयंकर परिस्थिती होती आमची. म्हणजे पाणी एवढं होतं की आम्हाला काही सुचलं नाही. आमचे लेकरं वगैरे आम्ही न पलंगावरती बसवलेले आणि आम्ही झोपलो नाही रात्रभर. आम्ही त्याच्यानंतर आम्ही पाणी घरातलं फेकलं. ते पाणी उतरल्यानंतर आम्ही जेवण गेले 12 ते समजा 12:30 वाजेपर्यंत. पण खूप म्हणजे हे होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे विषय असा आहे की की नाले एवढे चौकोबाज आहे अकोटचे की त्या त्या नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि ते नाल्या कोणी इकडे येत नाही काढायला. त्याच्यामुळे एवढं पाणी हे घरामध्ये घुसत आहे. कमी पाणी जायला काही जागाच नाही आहे. त्याच्यामुळे काहीतरी प्रशासनाने काहीतरी हे काळजी घ्या, तेच म्हणणं आहे. अ, सध्या काय परिस्थिती आहे आणि काय सांगा म्हणजे कसं? मागच्या वेळेस बी अशीच परिस्थिती होती का? मागच्या वेळेस असंच घुसलं, पण कोणी केअर नाही घेतली. हे लोक पाहून गेले, त्यानं काही केअर केली नाही. आम्हाला असंच करावं लागते, दर साली असंच करावं लागते. 2-3 वर्ष उरायले असे दिवस काढायला लागू राहिले. आपण पाहिलं की या परिसरामध्ये नागरिकांना दरवर्षी हाच त्रास होता. गेल्या 2 ते 3 वर्षापासून त्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे की पाऊस आला की नाल्या तुडुंब भरतात आणि ते पाणी घरामध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांचं कधी समस्या दूर होईल त्याची मागणी सध्या त्यांच्याकडून जोर धरत आहे की आता तरी आम्हाला यातून सुटका मिळेल का? गणेश सोनवणे, मराठी, अकोट, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.